नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे PW या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला। जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात, मी या आधी जे आपल्याला एक व्हिडिओ बनवला होता नोटिफिकेशनच्या संदर्भात, कारण की 10 नोव्हेंबर 2024 ला आपल्याला माहिती आहे की परीक्षा आयोजित केलेली आहे महाराष्ट्र TETची। पण या परीक्षेसंदर्भात जो काही अभ्यासक्रम असेल आणि त्यामध्ये प्रत्येक विषयामध्ये कोणते घटक महत्त्वाचे अभ्यासायचे या गोष्टीसाठी आज आपण एका व्हिडिओला परत लाईव्ह आलेलो आहे। आपण पेपर 1 आणि पेपर 2 वर सुद्धा बोलणार आहोत। त्याचबरोबर कोणते घटक प्रामुख्याने अभ्यासावे, परिसर अभ्यास म्हणजे जसं तुम्हाला दिसेल याच्यामध्ये कोणता घटक महत्त्वाचा आहे, त्याचबरोबर आपल्याला बालमानसशास्त्र सुद्धा विषय 1 नंबरला असेल, यामध्ये सुद्धा कोणता घटक महत्त्वाचा आहे, प्रत्येक विषयाला गुणदान किती आहे, किती वेळ आहे, या सर्व गोष्टी आज आपल्याला सविस्तररित्या डिस्कस करायच्या आहे। मी रिक्वेस्ट करेन सर्वांना तुमचे सर्व डाऊट या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न करेल। पहा, जसं की आपल्याला माहिती आहे कालच्या तारखेत आपल्याला एक नोटिफिकेशन भेटलं, 30 सप्टेंबर पर्यंत लास्ट डेट आहे एक्झाम फॉर्म फिलअप करायची। 10 नोव्हेंबरला एकाच दिवशी पेपर आणि पेपर 1 आणि पेपर 2 पेपर असणार आहे। 48 तासाचे म्हणजे 150 मिनिटाचा काय आपला पेपर असणार आहे। आता पेपर 1 मध्ये काय दिलेलं आहे, पेपर 1 मध्ये माझ्या मित्रांनो एकूण 5 प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाईल। प्रत्येक प्रकाराला 30 गुण आहेत। एका शब्दात म्हणजे काय, 5 विषय आहेत। 5 विषयामध्ये प्रत्येक विषयाला 30 गुण आहेत। प्रत्येक प्रश्नाला 1 गुण म्हणायला हरकत नाही। एकूण 150 गुणांसाठी तुमचा पेपर 1 घेतला जाईल। तर भरपूर साऱ्या लोकांचा प्रश्न असतील की बाबा पेपर 1 मध्ये पास झाल्यानंतर पेपर 2 मध्ये नाही, तुम्हाला सगळ्यालाच पेपर देता येईल। पेपर 2 कोणाला ज्याचं ग्रॅज्युएशन आहे त्याला देता येईल। पाहिजे बालमानसशास्त्र 30 गुणांचे आधारित तुम्हाला प्रश्न कोणते विचारले ते नंतर पहिले पॅटर्न समजून घेऊ। मराठीवर तुम्हाला 30 गुण 30 प्रश्नाला विचारले असेल। इंग्रजीचे सुद्धा 30 प्रश्न तुम्हाला विचारले जाईल, भाषा 1 भाषा 2 त्यानंतर गणिताचे सुद्धा आकडेमोडीवर प्रश्न विचारले जाईल 30 गुण। आणि परिसर अभ्यासामध्ये सुद्धा तुम्हाला 30 गुण 30 प्रश्न 30 गुणांसाठी। आता तुमचा सगळा लोकांचा एकच प्रश्न की परिसर अभ्यास म्हणजे नेमकं त्याच्यावर काय आहे व, तर माझ्या मित्रांनो लक्षात ठेवा परिसर अभ्यासामध्ये काय असते, इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान आणि पर्यावरण या आधारित प्रश्न असतात परिसर अभ्यासामध्ये। काय म्हटलं मी, भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र, पर्यावरण या संबंधित प्रश्न आपल्याला तिथं पाहायला मिळतात। आता तुम्ही 1 ते 4 पास साठी भरत असाल किंवा 1 ते 4 त्यानंतर पहिल्या गटात किंवा दुसऱ्या गटात अर्ज करत असाल तर ते ऑटोमॅटिकली काठिण्य पातळी तर तुमची वाढत जाणार आहे, याच्यात काही डाऊट नाही। आपण पुढे जाऊया, आणखी डबल इकडे येऊ। 150 गुणांसाठी 150 गुण 150 मिनिटे म्हणजे 2.5 तास तुम्हाला असणार आहे पेपर 2 ला सुद्धा। आणि यामध्ये काय बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र याच्यामध्ये 30 प्रश्न असणार आहेत 30 गुणांसाठी, आणि हे बहुपर्यायी प्रश्न असतात हे लक्षात ठेवा। याच्यामध्ये भाषेला आधारित लँग्वेज 1 ओके 30 प्रश्न 30 गुणांसाठी बहुपर्यायी। लँग्वेज 2 म्हणजे एक इंग्रजी आली लँग्वेज, एक तुम्ही निवडू शकता तुमची पहिली लँग्वेज मराठी आहे की इंग्रजी आहे, नाही का। त्याचबरोबर भाषा 2 ला असणारा माझ्या मित्रांनो 30 प्रश्न 30 गुणांसाठी। त्याचबरोबर इथं 3 नंबरचा विषय 4 नंबरचा विषय आहे गणित व विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र। आता तुम्हाला जर कधी माझ्या मित्रांनो गणित आणि विज्ञान घ्यायचा नसेल किंवा गणित आणि विज्ञान तुम्ही देत नसाल तर तुम्हाला याच विषयावरती द्यायचं असेल तर इथं 30 प्रश्न विचारले तर, कारण इथं 60 प्रश्न आहेत 60 गुण आहे। इथं सुद्धा 150 प्रश्न 150 गुण असणार आहे। अशा प्रकारे हे माझ्या मित्रांनो असणार आहे। आता गणित विषयावर काय असतात, तार्किकता, मूलभूत संबोध, त्यानंतर माझ्या मित्रांनो समस्या निराकरण, त्यानंतर गणित विषयाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारित गणिताचे प्रश्न तुम्हाला खास करून विचारले गेलेले आहेत आजपर्यंत। आता तुम्हाला एकदा काय करायचं, मूळ जे नोटिफिकेशन आहे अभ्यासाच्या संदर्भात ते वाचायचं आहे। ओके, जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे ते वाचायचं आणि त्यानंतर काय त्यावरती आपण अभ्यास करायचा असतो। आता परिसर अभ्यास समजलं तुम्हाला, त्यानंतर परिसर अभ्यासाचं सामान्य विज्ञान पर्यावरण तर मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे आधी। याचबरोबर माझ्या मित्रांनो आपल्याला 6वी ते 8वी मध्ये जे असणार आहे उतारा, कविता, आकलन, व्याकरण विषयावर आधारित प्रश्न तुम्हाला विचारला जाईल। ओके, तर हे सुद्धा महत्त्वाचं आपल्यासाठी असणार आहे। आता 1 नंबर पेपर 1 नंबर मध्ये काय, 1 नंबरचा पेपर सर्वांसाठी आहे। 150 गुण 150 मिनिटं। कोणते विषय तुम्ही स्क्रीनवरती पाहिले माझ्या मित्रांनो, कोणते विषय आहेत हे अशा प्रकारचे विषय पेपर 1 चे आहेत। 150 प्रश्न 150 गुणांसाठी 150 मिनिटात 2.5 तासात आहे। 10 नोव्हेंबरला पेपर 1 आहे, त्याच वेळेस पेपर दुसरा असणार आहे काही वेळाच्या अंतरानंतर, ठीक आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय माझ्या मित्रांनो, पहिली गट आहे 1 ते 5, दुसरा गट आहे 6 ते 8, तर या दोन्ही गटासाठी आलेले आहेत। त्याचबरोबर या परीक्षेसाठी भाषा आहे भाषा 1 भाषा 2 या गोष्टीपैकी तुम्हाला कोणती फर्स्ट लँग्वेज निवडायची तुम्ही ठरवू शकता। आणि परीक्षेचे माध्यम इंग्रजी आणि मराठीमध्ये असणार आहे, पण मराठी पुढे असते
मराठी तर इतकं आपलं सर्वांना कन्फर्म आहेच. ठीक आहे. तर याचबरोबर माझ्या मित्रांनो आपल्याला सर्व डिटेलली अभ्यास करायचा आहे. जर या संदर्भात कुठलीही अपडेट्स आली आम्ही सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. अभ्यासाच्या संदर्भात एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. आता याच्यानंतरचा तो मी व्हिडिओ आणीन. प्रत्येक विषयात कोणता टॉपिक करायचा आहे म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच असो, व्होकॅब असो, तर यामध्ये काय काय गोष्टी करायच्या ह्या सर्व गोष्टी आपल्याला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येईल. हा व्हिडिओ खूप जास्त लॉंग होईल त्यामुळे याला मी इथं थांबवते. ओके. तर टीईटी 2024च्या संदर्भात जे 10 नोव्हेंबरला एक्झाम आहे त्याचा हा आपण अंदाजित सिलेबस म्हणजे जसा याआधी पूर्वी विचारला तसा आपण घेतलेला आहे. आणि माझ्या मित्रांनो तुम्हाला याच्यापेक्षा सुद्धा वेगळ्या गोष्टी स्वतःहून पाहायच्या आहेत. ओके. चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला. जय हिंद, जय महाराष्ट्र.